वेदांत बनगर खून प्रकरणातील गुन्हा घडल्यापासून पसार झालेला सराईत निलेश गडदे याचा साथीदार किरण शंकर लोखंडे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। वेदांत खून प्रकरणातील अटकेंची संख्या आता 5 वर गेली आहे। निलेश गडदे बनगर याच्या घरासमोर आला तेव्हा त्यांच्या सोबत किरण लोखंडे असल्याचं तपासात पुढे आले। लोखंडे हा पोलिसांना चकवा देत होता। तो आज कवटेमंका ते सांगोला जाणाऱ्या मार्गावर आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून त्याला अटक केली। पोलिसांनी यापूर्वी मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे, मोहम्मद नदाफ, अतुल दादा सो उर्फ पोपट वायदंडे, संदेश उर्फ सँडी रामचंद्र घागरे यांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। मिरज तालुक्यातील रेल्वेच्या माल धक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे गटात वाद होता। हे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे। खरात यांनी हे काम सोडावं म्हणून संशयित निलेश गडदे दबाव आणत होता। 10 जून रोजी रात्री 7ला गडदे 2 साथीदारांसह खरात यांच्या घरात गेला। तेथे खरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावून खंडणीही मागितली। खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बनगर तेथे गेले। गडदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमताच 2 गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला। संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या 4 चाकीवर दगडफेक केली। त्याच रागातून गडदे याने बाळासाहेब बनगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली। त्यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला बनगर यांचा नातू वेदांतवर त्याने गोळी झाडली, त्यात त्याचा मृत्यू झाला। यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त होतोय। त्यानंतर पोलिसांनी अतुल वायदंडे याला अटक केली। त्यानंतर गडदेसह साथीदारांच्या मुसक्या आवळल्या। यावेळी मोहम्मद नदाफ याचं नाव पुढे आलं। त्याने गडदे याला या गुन्ह्यात प्रोत्साहन दिल्याचं समोर आलं। गुन्हा घडल्यापासून संशयित किरण लोखंडे हा पसार झाला होता। त्याचा शोध पोलीस घेत होते। किरण हा कवटेमंका ते सांगोला जाणाऱ्या मार्गावर आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। या गुन्ह्यात एकूण 9 संशयित पोलिसांनी निष्पन्न केले होते। त्यातील 5 जणांना अटक केली आहे, तर एक अल्पवयीन आहे।